नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। जगभरातील अनेक देश आणि आघाडीचे शास्त्रज्ञ कर्करोगावरील लस आणि औषधांचा शोध घेण्यासाठी सातत्याने संशोधन करत आहेत। या दिशेने रशियाने आता एक महत्त्वपूर्ण यश मिळवल्याचा दावा केलाय। रशियन फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीने कर्करोगावरील लस विकसित केली असल्याचं जाहीर केलंय। FMBAच्या प्रमुख वेरोनिका स्क्वार्त्सोवा म्हणाले आहेत की रशियन इंट्रोमिक्स कॅन्सर वॅक्सीन आता रुग्णांवर वापरण्यास पूर्णपणे तयार आहे। या mRNA बेस्ड वॅक्सीनने सर्व प्रीक्लिनिकल चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत। ही पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी लस आहे। कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजेच कोलन कर्करोग हे या लसीचे पहिले लक्ष्य असेल। रशियन वृत्त संस्था TASSच्या अहवालानुसार रशियाच्या कर्करोगावरील लसीने सर्व चाचण्यांमध्ये उत्तम निकाल दिले आहेत। तसेच FMBAच्या प्रमुख वेरोनिका स्क्वार्त्सोवा यांनी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये या लसीची घोषणा केली आहे। स्क्वार्त्सोवा म्हणाले आहेत की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कर्करोगावरील लसी तयार करण्यासाठी संशोधन करत होतो। 3 वर्षांपूर्वी आम्ही लस शोधली, त्यानंतरही आव्हानं संपली नाही। या 3 वर्षांमध्ये अनेक प्रीक्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या, ज्यामध्ये ही लस पूर्णपणे प्रभावी असल्याचं सिद्ध झालं असून आता ही लस रुग्णांवर वापरण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहे। आता आम्ही केवळ अधिकृत मान्यतेच्या प्रतीक्षेत आहोत। आतापर्यंतच्या प्रीक्लिनिकल चाचण्या लसीची सुरक्षितता आणि वारंवार वापर केल्यानंतरही प्रभावाची पुष्टी करतात। संशोधन व प्रीक्लिनिकल चाचण्यांवेळी या लसीमुळे ट्यूमरच्या आकारात घट होणे, ट्यूमरची वाढ थांबवण्यासारखे निकाल समोर आले असल्याचं स्क्वार्त्सोवा यांनी सांगितलंय। ही लस सर्वात आधी कोलोरेक्टल कर्करोगावर म्हणजेच मोठ्या आतड्यांचा कर्करोग याच्यावर उपचार करण्यासाठी वापरली जाईल। तसेच या लसीचा दुसरा प्रकार देखील विकसित केला जातोय, जो गिओब्लास्टोमा म्हणजेच मेंदूचा कर्करोग आणि विशिष्ट प्रकारचे मेलेनोमा त्वचेच्या कर्करोगावर प्रभावी ठरेल, अशी माहिती स्पुतनिकने X द्वारे दिली आहे।